फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा। पिल्यांसाठी तीन दिस काढलं कठीण, हात सोबत्याचा असा गेला मध्येच सुटून। कोण चुकलं मुकलं त्याची जपीत निशाणी, एका मंगळसूत्रात गुंतुनी। बाईपणाची कहाणी। मी याच्याशी लग्न करणार नाही। मी संपून टाकेन स्वतःला आई, मग बसा रडत। काय म्हणालीस? काय म्हणालीस? काय म्हणालीस? काय म्हणालीस? काय संपून टाकेन? त्या प्रतापरावाशीच लग्न होणार। कुठे बाबा? आई हे बघ, निराश होऊ नको, आपण काहीतरी मार्ग काढू। मिस्टर शेखर मोहिते। शेखर रे, कोण आलं? मिस्टर शेखर, जरा बाहेर येता का? या, सांगतो। या। बोला इन्स्पेक्टर साहेब, बाहेर का बोलवलं? हे बघा म्हणजे कळेल। इन्स्पेक्टर साहेब, हा तर माझ्या आईचा फोटो आहे। खरं तर तुमच्या इतका मी सरप्राईज झालो होतो। शेखर, रेल्वे ट्रॅक जवळ एक डेड बॉडी मिळाली, त्याच्याजवळ एक पिशवी होती, त्या पिशवीत हा फोटो मिळाला। काय? संपदा, रडू नकोस बघू। आई, संपदा शांत हो ग। अगं, पोलिसांनी नुसता संशय व्यक्त केलाय। मिस्टर शेखर, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याकरता तुम्हाला यावं लागेल। हो, चला। थांबा इन्स्पेक्टर साहेब, मी येते तुमच्या बरोबर। चल समीर। आई तू येऊ नकोस, तू घरीच थांब। मी सांगितलं ना मी येते म्हणून। संपदा, तू घरी थांब। चला चला। डेड बॉडी जवळ आम्हाला ही पिशवी मिळाली, तुम्ही ओळखता? शेखर, समीर, हे तुमचे वडील नाहीये। आई, आई अगं, ते कपडे बाबांचेच आहेत आणि ही पिशवी ही बघितलीस ना, यात पोलिसांना तुझा फोटो सापडलाय। आई, आणखीन काय पुरावा पाहिजे ग तुला? पुरावा? अरे तुम्ही लहानच अजून, नाही कळायचं तुम्हाला। कुठल्याही बायकोला आपल्या नवऱ्याला ओळखण्यासाठी पुराव्याची गरज नाही लागत। मी तुम्हाला सांगते, ते तुमचे बाबा नाहीयेत। आई तू शांत हो ग, तू बाहेर बस, समीरीला घेऊन जा। अरे
तुला काय वाटतंय? मला धक्का बसलाय, माझ्या मनावर आघात झालाय म्हणून मला बाहेर बसायला सांगताय तुम्ही? ते तुमचे बाबा नाहीयेत, सांगते मी तुम्हाला, ते सुखरूप आहेत. चला घरी चला. अरे चला म्हणते ना. समीर तू आईला सांभाळ, मी आलोच. आई तू शांत हो जरा. चल आपण बाहेर बसूया. तुम्ही ऐकणार नाही कोणाचं. इन्स्पेक्टर साहेब, मला वाटतं माझ्या आईला धक्का बसला हो. पण डेड बॉडीवरचे कपडे आणि ही पिशवी माझ्याच वडिलांची आहे. आय एम सॉरी मिस्टर शेखर मोहिते. मी तुमचं दुःख समजू शकतो. आम्हाला जास्त वेळ बॉडी इथे ठेवता येणार नाही, त्यामुळे बॉडी ताब्यात घेण्याची प्रोसिजर लगेच करावी लागेल. ठीक आहे. नाही, आपल्याला इलेक्शन संपायच्या आधी विठ्ठलरावांच्या विरोधात जाता येत नाही. त्यांच्याशी वैर पत्करून चालणार नाही. एकदा इलेक्शन संपू द्या, मग बघा त्याची पाळामुळं खणून काढतो का नाही. अर्जुनराव म्हणतात मला, फक्त इलेक्शन पर्यंत थांबा आणि तुम्ही तुमचे कान आणि डोळे उघडे ठेवा म्हणजे झालं. हो हो, नाही ते बघतो मी बघतो. बर, हो हो, परवा करू. तर साहेब, उद्याचा कार्यक्रम असा आहे, आपल्याला जेवण तयार आहे, येत आहे ना? हो चला तुम्ही, मी आलो. एक बोलायचं होतं. नाही, निशाच्या लग्नाच्या बाबतीत तुम्ही जो आम्ही जेवायला आत येतोय ना, आत बोलू आपण. जेवून तुम्ही लगेच निघणार आहात ना? नाही साहेब, आज निघणं शक्यच नाही आपल्याला, कारण उद्याच इथं उद्घाटनाचा समारंभ आहे. आमचं जाणं लांबणीवर गेलं म्हणून तुम्हाला आवडलेलं दिसत नाही. नाही, तसं काही नाही. मी ताटं लावते, या तुम्ही. साहेब, मी जे काय ऐकलं ते खरंय का? निशाचं आणि प्रतापरावांचं लग्न तुम्ही मोडलं? राजकारण कळतं का तुम्हाला थोडंफार? नाही म्हणजे इतकी वर्ष आमच्या बरोबर आहात, राजकारणाची थोडीफार अक्कल आली आहे. उत्तमराव वेळच अशी आहे की वेळच अशी आहे. पोरीचं मन मोडता येतं, माणिकरावांचं मन मोडता येणार नाही. म्हणजे मला मोडायचं नाही. इलेक्शनसाठी इलेक्शनच्या वेळेस हा माणिकराव आपली तिजोरी रीती करणार आहे आपल्यासाठी. मुलगी राजकारण. या तुम्ही या. येतो साहेब. ठीक आहे. अजून कुठे सह्या करायच्यात? नाही, मग आता तरी आम्ही बॉडी ताब्यात घेऊ शकतो ना? सध्या तरी नाही. ऍक्सिडेंटची केस आहे, त्यामुळे बॉडी आम्हाला पोस्टमॉर्टम करता न्यावी लागेल. त्यानंतरच बॉडी तुम्हाला ताब्यात मिळेल. कोणाची बॉडी आहे ती? का म्हणून आम्ही ती ताब्यात घ्यायची सांगा ना. इन्स्पेक्टर साहेब, ते यांचे वडील नाहीयेत. आई तू जरा गप्प बस ना. आपण बाहेर जाऊन वाट बघूया. तुम्हाला काय वाटतंय? हा, मला वेळ लागलाय? मुळीच नाही. ती बॉडी यांच्या वडिलांची नाहीच आहे, त्यामुळे ती ताब्यात घेण्याचा प्रश्नच येत नाही. इन्स्पेक्टर साहेब, तुमची काहीतरी चूक होतीये. ती व्यक्ती कोणीतरी दुसरीच आहे. आई बघ, प्लीज शांत हो, प्लीज. अरे
मला काय सांगतोयस तू? मला वेड लागलेलं नाहीये, कळलं? मी घरी निघाले. संपदा घरी एकटीच आहे, तिला माझी गरज आहे. आणि हे बघ समीर, मला वाटतं तुझ्या या भावाला जास्त मदतीची गरज आहे. तू थांब इथेच, मी जाते घरी. अजून काही पर्याय आहे का रे शेखर? अरे पण समीर, बाहेरच्या बाहेर त्यांच्या देहाला अग्नी देणं कसं शक्य आहे रे? अरे काही झालं तरी ते आपले जन्मदाते वडील आहेत. मी मान्य करतो रे, त्यांच्यामुळे आईला आणि एकंदरीत आपल्या सगळ्यांनाच सोसावं लागलंय. पण म्हणून त्यांचा असा निरोप घ्यायचा नाही समीर. मी इतका कठोर नाहीये रे. त्यांच्या मृत्यूची बातमी कळल्यावरती माझ्या डोळ्यात अश्रू आले नसतील, पण परस्पर हे असं काय करणं मला पटत नाही. मग आपण काय करावं असं तुझं म्हणणं आहे शेखर? डेड बॉडी घरी घेऊन जायची? डेड बॉडी चाळीत नेली तर चाळीत किती बोभाटा होईल याचा विचार केलास तू शेखर? एकतर आई आधीच मान्य करायला तयार नाही की आपल्या बाबांचं निधन झालंय, आणि डेड बॉडी घरी नेली तर तिच्या मनाची अवस्था काय होईल याचा विचार केलास का तू शेखर? मला तरी वाटतं की आपले बाबा एक युद्ध कैदी आहेत, हेच सत्य म्हणून लोकांसमोर राहावं. बाबांसारखा दुर्दैवी माणूस दुसरा कोणी नाही रे. जिवंत असताना त्यांना काही मिळालं नाही, आणि मृत्यूनंतर दुर्दैवाने त्यांचा पिछा सोडला नाही. बाबा मला माफ करा बाबा. बाबा मी तुमच्याशी नीट वागलो नाही बाबा, मला माफ करा प्लीज. शेखर काळजी करू नकोस रे. अरे बाबांना तुझं त्यांच्यावरचं असलेलं प्रेम कळलं ना की त्यांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळेल रे. मला भीती वाटते फक्त आईची. अरे आपल्या बाबांचं निधन झालं हे ती मान्यच करायला तयार नाहीये. ती फक्त बाबांच्या आठवणींना साठवून बसलीये आणि बाबांची सवाक्षणा म्हणून जगते. आपण आईच्या या समजुतीला धक्का नको लावूया शेखर, म्हणजे सगळेच प्रश्न सुटतील. शेखर आपण बाबांच्या चितेला रीतसर अग्नी देऊया, आणि असं करून आपण काही चुकीचं करतोय असं मला नाही वाटत शेखर. मंदार, ए मंदार, अरे किती वेळ जागा राहणार आहेस? झोप आता. झोप येत नाहीये. कशी येणार? घरात बसून नको नको ते विचार येणारच मनात. अरे संध्याकाळी जरा बाईक वरून बाहेर गेला असतास, मित्रांना भेटला असतास तर बरं वाटलं असतं तुला. सगळं संपलंय आई, सगळं संपलंय. म्हणजे मला जी भीती वाटत होती संपदाने नेमकं तेच केलं. माझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये तिची. काय? हे बघ काय झालंय, मला जरा सगळं व्यवस्थित सांगशील का? मी तिला भेटायला गेलो होतो. खूप डिस्टर्ब होती ती. मला हाकलून द्यायची भाषा करत होती ती. अरे पण ती तुझ्यावर का चिडली आहे? काही विचारलंस का तिला कारण? अगं दुसरं काय कारण असणार आहे? बाबांचं बोलणं तिला लागले. नाहीये मंदार, मला नाही वाटत एवढ्या कारणासाठी तिने तुझ्याशी बोलणं बंद केलं असेल म्हणून. अजून काही बोलली ती? तिचे बाबा नाहीसे झालेत, रात्री कुठेतरी निघून गेलेत. काय?
आणि अशा परिस्थितीत तिने तुझ्याशी बोलणं बंद केलं म्हणून तिला एकटीला सोडून परत आलास तू. मंदार, तिला तुझ्या आधाराची खूप गरज आहे. तिला सांभाळून घे जरा. अगं आई, मला सुद्धा तिच्यासाठी खूप काहीतरी करावंसं वाटतंय, पण मी काही करू शकत नाहीये. हे बघ, अशा परिस्थितीत तिला नुसता धीर जर दिलास ना तरी खूप बरं वाटेल तिला. एकदा सगळी परिस्थिती बदलली ना की पुन्हा वेळ मिळेल तिला विचार करायला. तोपर्यंत तुला वाट बघावी लागेल. नंतर ती बोलेल माझ्याशी. खरंच? अगदी खरं. तुम्ही दोघे असे गप्प का? अरे काय झालं, बोला ना. बाबांचा पत्ता लागला का? हे बघा, मला आईने सगळं सांगितलं. ती डेड बॉडी बाबांची नव्हतीच. अरे आईचा पूर्ण विश्वास आहे आपले बाबा जिवंत आहेत म्हणून. अरे काहीतरी बोला ना. मी काय वेडी म्हणून बडबडतीये का? समीर दादा, शेखर दादा, तू तरी काहीतरी बोल ना. नक्की काय झालंय सांगा ना. संपदा, आपले बाबा आपल्याला कायमचे सोडून गेलेत का? हे बघा, आजची मीटिंग फार महत्वाची आहे. नाही, तुम्ही तुमची बाजू मांडा ना. हा, हो हो हो, वकील साहेबांना सांगितले. बरं बरं, हो मी करतो का. आजचा काय कार्यक्रम उत्तमराव? साहेब, आता 9:30 वाजता आपण एका अनाथाश्रमाच्या उद्घाटन समारोहाला जाणार आहोत. त्यानंतर 11:30 वाजता काही कार्यकर्ते आपल्याला भेटायला येणार आहेत. त्यानंतर दुपारचं जेवण आणि मग परत घरी. उद्घाटन समारंभाचं भाषण तयार झालंय का? हे घ्या साहेब. ठेवा, गाडीत वाचू. चला निघूया, उशीर झाला. अहो, परत केव्हा येणार? थोडं बोलायचं होतं. माणूस घराबाहेर पडतो तेव्हा त्याला अडवू नये, कुठे चालला तसं विचारू नये, असे संस्कार तुमच्या आई वडिलांनी केले नाहीत का तुमच्यावर? मालक 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 काय बोल ना. मालक, निशाताई. काय? निशाताई कुठं बी दिसत नाही. समधीकडे शोधलं. दिसत नाही म्हणजे? अरे तू काय झोपला होता काय? नाही. जा शोध. हॅलो हॅलो, आई. आई निशा बोलते ग. बाबा गेलेत का तिथून? त्यांना कळलं तर नाही ना मी शेखरला भेटायला गेली आहे ते? तू होतीस ते बरं झालं ग, नाही तर मी त्यांना काय सांगून निघाले असे गॉड नोज. पण तू काही काळजी करू नकोस, ओके? मी बाबा घरी परत येण्याच्या आत परत येते, त्यामुळे त्यांना काही कळायचा प्रश्नच नाही राहत. आई, बाबा आमच्या लग्नाला तयार आहेत हे मी शेखरला कधी एकदा सांगते असं झालंय. हॅलो आई. मी तुझा बाबा बोलतोय. आणि आता मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक. ताबडतोब घरी परत ये, आत्ताच्या आत्ता.
संपदा, ए संपदा, अगं कॉलेजला उशीर होत नाही ग तुला? हा, आणि शेखर, तुलाही जायचं नाही का आज? वेडे आहात तुम्ही तिघही. अरे ते तुमचे बाबा नव्हते, खात्री आहे मला. जाऊ दे, तुम्ही कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. मी निघते, पोळी भाजी केंद्रात उशीर होतोय मला. निशा, तू अशी अचानक? आणि तू अशी का दिसतेस? काय झालं निशा? शेखर, माझं लग्न ठरलंय. तुला हेही सांगितलं होतं शेखर की बाबांना भेट, बाबा माझं लग्न लावून देतील म्हणून. तू ऐकलंस माझं? अगं पण मी तुला म्हणालो होतो ना मला वेळ दे. तू हेही म्हणाला होतास की तुला भेटायला वेळ नाहीये, तुला लग्न करायचं नाहीये आता. सोड. शेखर, मरू दे मला, कामात होतं. संपदा, कोण आहे हा? आई, अगं हा आई मी सांगतो, मी मंदार संपदाच्या कॉलेजमध्ये शिकतो.